इराण इस्रायलचं युद्ध सुरू आहे आणि त्याचा थेट परिणाम भारतावर सुद्धा दिसतोय आपल्याला। आणि गेल्या काही दिवसापासून गॅस टंचाई जाणवते आणि अशातच आज रमजान ईद आहे आणि आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो माझ्या मागे ही चूल आहे। चुलीवर ते शिरखुर्मा बनवत आहे कारण त्यांच्याकडे गॅस उपलब्ध नसल्यामुळे ते चुलीवर शिरखुर्मा बनवताना आपल्याला दिसतायत। आणि आज त्यांचा मोठा सण आहे, गॅस उपलब्ध नाहीये त्यामुळे ते चुलीवर शिरखुर्मा बनवताना आपल्याला दिसतंय। आपल्यासोबत थेट आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल आज तुम्हाला चुलीवरती शिरखुर्मा बनवावा लागतोय? सबसे पहले तो तमाम देशवासियों को ईद की शुभकामनाएं देते हैं और साथ ही साथ मैं ये भी बोलना चाहूँगा कि अब जैसे कि पूरा देश ही परेशान है, जहाँ पे भी गैस की समस्या है, लेकिन हमने अपने त्यौहार को उसी पूरी मोहब्बत के साथ में बनाया। गैस नहीं मिला तो आप देख रहे हैं कि हमने चूल्हे पे लकड़ी पे हमने अपनी शीर खुरमा को बनाया है और हमारे सारे स्टाफ को और सारे लोगों को पिलाया है। तो ये मुंबई है, ये हमारा देश रुकता नहीं है, लेकिन बड़े अफसोस की बात है। और हम ये उम्मीद भी करते हैं चिश्ती हिंदुस्तानी मस्जिद की तरफ से, बाइक अल्लाह हिंदुस्तानी मस्जिद जन सेवा चिश्ती फाउंडेशन के अध्यक्ष होने के नाते हम ये उम्मीद करते हैं कि मैडम जल्द ही जल्द ये गैस की जो समस्या है बहुत ही जल्दी ये दूर हो और लोगों को फिर से राहत मिले। लेकिन जब तक राहत नहीं मिल रही है, तो जब तक गैस नहीं तो चूल्हा जिंदाबाद, हमने ये ऐसा नारा देकर अपने त्यौहार को मनाया है और ये उम्मीद करते हैं कि जल्द ही गैस सबको अवेलेबल हो जाएगा। थैंक यू सो मच। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर पाहायला गेलं तर आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जे गॅस सिलेंडरची टंचाई आहे ती जाणवताना आपल्याला दिसते आणि ह्याचा परिणाम थेट ईदीवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे ते जे शिरखुर्मा आहे ते आता चुलीवर बनवताना आपल्याला इथे दिसतात। कॅमेरामॅन विक्रम सोबत साक्षी यादव, साम टीव्ही।